मेन नेत्याला विचारलं म्हणजे काय झालं, मतदार आहेत ना, आम्हाला बी विचारायला पाहिजे. आता उद्धव साहेबांच्या वाईट काळात त्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि राहावं त्यांनी. सध्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठं भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना वेग आला असून या चर्चांमध्ये आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नावही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावानं 2 विमानं बुक करण्यात आली होती. आधी दुपारी दिल्ली दौरा होणार होता, मात्र ऐनवेळी नियोजन बदलण्यात आलं आणि रात्री 1 वाजता ओमराजे चकवादीत दिल्लीकडे रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र आता त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे धाराशिवमधील शिवसैनिक चांगलेच संतापलेत. सोशल मीडियावर अनेक शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी ओमराजेंना थेट आव्हान केलंय. दादा, चुकीचा निर्णय घेऊ नका, आधी राजीनामा द्या आणि मग दुसऱ्या पक्षाचा. निष्ठावंत रहा साहेब, अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. पोस्ट केलेलं नाही. मेन नेत्याला विचारलं म्हणजे काय झालं, मतदार आहेत ना, आम्हाला बी विचारायला पाहिजे. आमचं गाव पहिल्यापासून दादाच्या माग आहे किंवा उद्धव साहेबाच्या माग आहे, असं करायला पाहिजे. हा चुकीचा निर्णय आहे. 100% दादा चुकीचा निर्णय घ्यायला असं आम्हाला वाटतं. ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. कोणती शिवसेना? खरी शिवसेना ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना त्यांच्या पाठीमागे राहिली. त्यांनी आता उद्धव साहेबांच्या वाईट काळात त्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि राहावं त्यांनी. त्यांचा निर्णय माघारी घेऊन आहे इथं घर वापसी करावी. पुढे आम्ही आमच्या तत्परेनं दादाबद्दल आम्ही मतदान केलंय, त्याच्या विरुद्ध आम्ही आता दादाच्या पाठीशी आम्ही राहणार नव्हतो. त्यामुळं आता सर्वांचं लक्ष त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लागलंय. ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार की पुन्हा एकदा स्वतःला निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सिद्ध करणार, हे येणारा काळच ठरवेल.